डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आणि एक वैचारिक चळवळ चालवणारे माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला। निश्चितच आनंद वाटतो। या आंबेडकरी चळवळ पुढे चालवण्यासाठी, गतिमान करण्यासाठी आपण कार्य करूया, ही ऊर्जा आज या निमित्ताने मिळालेली आहे। यापूर्वी आपण कोणत्या पक्षात कार्यरत होतो? नाही, मी पहिल्यांदाच म्हणजे राजकीय पक्षामध्ये आलेलो आहे। चळवळीमध्ये काम करत असताना कुठे काम करावं हा निश्चित प्रश्न समोर असतो आणि आता एवढे गटतट झालेले आहेत, राजकीय मतभेद खूप आहेत, त्या निमित्तानं कुठे काम करावं असा प्रश्न निश्चित शिकलेल्या माणसाला पडतो आणि म्हणून अभ्यास केल्यानंतर एक संयमी नेता आणि शिकलेला नेता म्हणून आनंदराज साहेबांची ओळख आहे। त्या निमित्तानं त्यांच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। पक्ष वाढवण्यासाठी काय प्रयत्न? पक्ष वाढवण्यासाठी आता आनंदराज साहेब जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्णपणे समर्थपणे पेलण्याची तयारी माझी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुका लागत्या, काही निवडणुकीची काही लढण्याची इच्छा आहे का? नाही, साहेब ज्या पद्धतीने आदेश देतील ते आदेश पूर्णपणे पाळले जातील आणि त्याच पद्धतीनं अगदी तळागाळापर्यंत साहेबांनी सांगितलं की गाव तिथे रिपब्लिकन सैनिक असेल त्या पद्धतीनं काम केलं जाईल। एका ठिकाणून जर तुम्हाला तिकीट दिलं, साहेबांनी सांगितलं लढायचं तर लढू शकतो? नाही, आता ते जर तरच्या विषयाला काही महत्त्व नसते, परंतु साहेब जे आदेश देतील ते आदेश पूर्णपणे पाळले जातील। या निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांना काय आव्हान? पक्ष कार्यकर्त्यांनी संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे। जे की आता तुम्हीच मस्साजोगचं प्रकरणावरती वाचा फोडली, त्याचबरोबर परभणीच्या प्रकरणाला वाचा फोडली, असे प्रकरणं घडू नयेत यासाठी कार्यकर्त्यांनी संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे समाजाला न्याय मिळू शकतो किंवा समाजाला संरक्षण मिळू शकते। आपलं नाव? डॉक्टर सुशील सूर्यवंशी।